नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तुम्ही जे रेशन कार्ड वापरता आता ते सर्व रेशन कार्ड बंद होणार आहेत। त्यासोबतच या रेशन कार्डची छपाई करणं सुद्धा बंद झालेलं आहे आणि रेशन कार्डचा वाटप देखील बंद झालेला आहे। यानंतर कुणालाच रेशन कार्ड मिळणार नाही, कारण रेशन कार्ड छापणीच बंद झाली तर रेशन कार्ड मिळण्याचा प्रश्नच येत नाही। हे बघा, याबाबतचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। आता हा निर्णय का म्हणून घेतला गेला, लोकांचा यामुळे काय फायदा होणार आहे, सविस्तर माहिती समजून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या सर्वांच्या कामाचा आहे। आणि चॅनल पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनल सबस्क्राइब करून टाका, कारण असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला मी तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो। त्यासाठीच तुम्ही आपले चॅनल आतापर्यंत सबस्क्राइब नसेल केले तर चॅनल सबस्क्राइब नक्की करा। हे बघा, तर फिजिकल रेशन कार्ड म्हणजेच कागदाचे रेशन कार्ड छपाई करणं आणि वाटप करणं बंद होत आहे। आणि यामध्ये पिवळे असो किंवा पांढरे असो किंवा सर्व प्रकारचे रेशन कार्ड बंद होत आहे याचा अर्थ छपाई करणं आणि वाटप करणं बंद होत आहे। आणि आता हे रेशन कार्ड बंद करून नक्की लोकांचा फायदा काय होणार आहे ते आपण आधीच समजून घेऊ। तर तुम्हाला जर का नवीन रेशन कार्ड काढायचं राहिलं तर तुम्हाला तहसील कार्यालयात जाऊन फॉर्म भरावा लागायचा। आणि अशा प्रकारचं रेशन कार्ड आता तुम्ही जर का नवीन रेशन कार्ड काढत असाल तर तुम्हाला काही तासातच रेशन कार्ड भेटून जाईल। तसेच तुमचं जर का रेशन कार्ड फाटलं तुटलं खराब झालं तर तुम्हाला तहसीलच्या चक्रा माराव्या लागायच्या। ज्यांना समजायचं ते तर घ्यायचे, मात्र त्यांना फॉर्म भरावा लागायचा आणि 4-5 दिवसात कुठेतरी जाऊन ते फिजिकल रेशन कार्ड जे आहे तुम्हाला भेटायचं। परंतु आता सर्व डिजिटल युग आहे। तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स प्रकारच्या डॉक्युमेंट आता डिजिटल उपलब्ध होत आहेत, ई स्वरूपात उपलब्ध आहेत। त्याच प्रकारे आता रेशन कार्ड सुद्धा ई स्वरूपात तुम्हाला भेटेल। समजा तुमचं जर का रेशन कार्ड हरवलं, तुमचं आधार कार्ड रेशन कार्डला लिंक आहे, पण तुम्ही आधार कार्डचा नंबर किंवा रेशन कार्डचा नंबर वापरून तुमचं ई रेशन कार्ड कुठेही डाउनलोड करू शकता। आधी असं होत नव्हतं, मात्र आता ई रेशन कार्ड चालू करण्यात आलेलं आहे। किंवा काही लोकांचं अद्याप जर ई रेशन कार्ड चालू केलेलं नसेल तर त्यांचं ई रेशन कार्ड आता लवकरच चालू करणार आहे। म्हणजे जर तुमचं रेशन कार्ड फाटलं तुटलं किंवा हरपलेलं असेल तर तुम्हाला नवीन रेशन कार्ड काढायला जे आहे तहसीलच्या चक्रा माराव्या लागायच्या। मात्र आता असं होणार नाही, तुम्ही काही तासातच तुमच्या मोबाईलद्वारेच आता ई रेशन कार्ड काढू शकता। सरकारने ही नवीन योजना चालू केलेली आहे आणि त्यासोबतच हे ई रेशन कार्ड जे आहे तुम्ही तिथे ओपन केल्यानंतर लगेचच काही तासाच्या आत तुमच्या मोबाईलमध्येच ई रेशन कार्ड डाउनलोड करू शकता। आणि हे रेशन कार्ड जे आहे तुम्ही कंट्रोलमध्ये किंवा कुठेही जे आहे तुमचे कागदपत्रासोबत जर रेशन कार्ड लागत असेल तर तिथे ई स्वरूपात जे रेशन कार्ड आहे त्याची झेरॉक्स काढून किंवा ई स्वरूपात जे रेशन कार्ड आहे ते देखील तुम्ही तिथे आता यूज करू शकता। सरकार देखील याला मान्य करत आहे आणि त्याची प्रिंट काढू शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे ते जे डाउनलोड केलेलं ई रेशन कार्ड असेल तर ते प्रत्येक ठिकाणी गृहीत धरण्यात येणार आहे। अधिकृतपणे कुठल्याही सरकारी योजना किंवा कुठे तुम्हाला ते रेशन कार्ड लागत असेल तर ई रेशन कार्डची प्रिंट तुम्ही येथे आता वापरू शकता। आणि याच कारणास्तव अशा प्रकारचे फिजिकल रेशन कार्ड आता आपलं सरकार पूर्णपणे बंद करत आहे, याची छपाई बंद करत आहे। पण अजून तुमच्या मनात अशी शंका येईल की आमच्याकडे तर अशा प्रकारचे रेशन कार्ड आहे, मग ते पण अमान्य होतील का? तर असं नाहीये। जे नवीन रेशन कार्ड धारक असतील किंवा ज्यांचे रेशन कार्ड फाटले तुटले, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी देखील सांगितलं होतं की ज्यांचे रेशन कार्ड आधी फाटले किंवा हरवले असेल त्यांनाच आता नवीन रेशन कार्डसाठी अप्लाय करायचं आहे। अप्लाय केल्यानंतर तुम्हाला नवीन रेशन कार्ड मिळेल, पण मात्र ते फिजिकल स्वरूपात तुम्हाला मिळणार नाही। तर आता तुम्हाला नवीन रेशन कार्डसाठी अर्ज केल्यानंतर तुम्ही ते अर्ज जे आहे करू शकता, मात्र तुम्हाला ते रेशन कार्ड जे आहे फिजिकल स्वरूपात न मिळणार तर ते ई स्वरूपात मिळणार आहे। ते जर आता अर्ज करतील तर त्यांना असे रेशन कार्ड भेटणार नाही, त्यांना ई स्वरूपातलेच रेशन कार्ड दिले जातील। तुम्ही जर का तुमच्या गावात किंवा शहरात पाहिलं तर खूप जणांना तशा प्रकारचे रेशन कार्ड आता वाटप केले जात आहेत, परंतु हे आता सक्तीचे करण्यात आलेले आहे आणि खूप चांगला निर्णय आहे। कारण रेशन कार्ड जर खराब झालं किंवा काढायचं म्हटलं तर खूप डोक्याला टेन्शन असतं। डॉक्युमेंट जोडा, फॉर्म भरा, ऑनलाईन अर्ज करा आणि खूप दिवसांनी ते रेशन कार्ड भेटायचं आता खूप सोपी पद्धत झाली आहे। तुम्ही कुठूनही सायबर कॅफेवरून फॉर्म भरून तुमचं रेशन कार्ड जे आहे आता डाउनलोड करू शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे आपला कागद वाचेल आणि कागद हा झाडापासून तयार होत असतो, तेवढीच झाडं सुद्धा वाचतील।
काही प्रमाणात का असेना, परंतु पैसा वाचेल सरकारचा आणि तो पैसा जे आहे काही नवीन उपयोगी योजना करण्यासाठी, आपल्याच कल्याणासाठी जे आहे सरकार आता वापरेल. तर मग हा सरकारचा नवीन निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. या निर्णयामुळे खूप जणांचा फायदा होणार आहे. त्यासोबतच अशा अनेक प्रकारच्या सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायला देखील विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या मनात जर काही शंका असतील किंवा सरकारी कोणत्या योजनाविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता.